नमस्कार. भक्तिरंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण इथे नामदेव महाराजांचे काही अभंग त्यांच्या भक्तीचा आनंद लुटण्याकरता म्हणून निवडलेले आहेत. नामदेव महाराजांची भक्ती ही सर्व संतांच्यामध्ये विशेष रूपाने वेगळी उठून दिसते. ज्ञानेश्वर माऊलींनी तर असं म्हटलं की ह्या नामदेवाचा जो उत्कट भाव आहे त्यातला थोडासा जरी तो माझ्या ठिकाणी आला तरी मला सार्थक वाटेल. आणि त्यामुळे ज्ञानदेवांना नामदेवांच्या सहवासाचं इतकं आकर्षण होतं की त्यांनी जेव्हा ठरवलं की भारतभर भ्रमण करायचं आणि तीर्थयात्रा करायची तेव्हा त्यांनी पहिल्यांदा नामदेवांना सांगितलं की नामदेवा तुम्ही माझ्याबरोबर चला आणि आपण तीर्थयात्रेला जाऊ. नामदेव म्हणाले त्या पांडुरंगाचा वियोग करून तीर्थयात्रेला जायचं, पण ज्ञानदेवा तुमचीच इच्छा म्हणून मी आपल्याबरोबर येतो, नाहीतर माझी काही इच्छा नाही. त्याच नामदेवांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हटलेलं आहे की साऱ्या हिंदुस्थानामध्ये मी जे परिभ्रमण केलं ते म्हणाले फक्त लोकांना ज्ञान देण्याकरताच केलेलं आहे. आणि ह्या नामदेवांनी खरोखरच साऱ्या हिंदुस्थानामध्ये लोकांना आपल्या भक्तीचा रंग लुटण्याकरता मनमुक्त त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. याही अभंगामध्ये ते म्हणतात की हे जे पंढरीचं सुख आहे हे पंढरीचं सुख काही विलक्षण आहे म्हणाले, आणि ते सुख या त्रिभुवनामध्ये कुठे अनुभवायला मिळत नाही. इथे जो आनंद आहे जो लुटायला मिळतो तो आनंद ह्या जगात कुठेच नाही. म्हणून ते एकदा भगवंताला सुद्धा असं म्हणतात की वैकुंठाला हे भगवंता तू काही आम्हाला पाठवू नकोस, आम्हाला ह्या पंढरपूरचा वास जो आहे तो निरंतर घडू दे, आम्हाला काही त्या वैकुंठात जाण्याची इच्छा नाही. आणि म्हणून नामदेव महाराज असं म्हणतात की म्हणाले आम्ही नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. नामदेव महाराजांनी म्हटलं आहे की भगवंताची जी पंढरपूरच्या मंदिराची जी अगदी चढण्याची जी पहिली पायरी आहे त्या पायरीचा पहिल्या पायरीचा चिरा हा नामदेव आहे. आणि त्याच्यावरून संत पाय हिरे वाट चालती म्हणाले त्या संतांचे जे पाय आहेत ते जणू काही हिऱ्यासारखे आहेत. म्हणजे त्या पायाला लागलेले जे धुलीचे कण आहेत ते कणच हिरे आहेत, आणि ते हिरे माझ्या ह्या पायरीवरून चालताना माझ्या शरीरावरून पुढे जातील. आणि त्यांची धारणा जी आहे ती धारणा आपण पंढरपूरचं मंदिर जर पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल की नामदेव महाराजांची पायरी आपल्याला पहिल्यांदा लागते, आणि ती पायरी म्हणजे तो जो दगड आहे तिथून आपण पंढरपूरला मंदिरामध्ये प्रवेश करतो. नामदेव महाराजांची ही इच्छा पुढे भक्तांनी सांभाळलेली आहे. आणि नामदेव महाराजांचा हा भाव पंढरीच्या ठिकाणी असणारा जो भाव आहे तो भाव त्यांनी ह्या अभंगामध्ये प्रकट केला आहे. ते म्हणतात सगळ्या अष्टमहासिद्धी योगाची सगळी सुख, सर्व साधन मार्गांचं सुख, सर्व मोक्षाचं सुख, सर्व काही ह्या पंढरपूरवरून ओवाळून टाकावं असं आहे. आणि त्यामुळे हे सर्व सुख ज्या ठिकाणी आपल्याला कुणीतरी स्वीकारावं ह्याकरता वाट पाहत आहे तर हे सर्व एका सांदी कोपऱ्याला जाऊन पडलेले आहेत म्हणाले. आणि ह्या पंढरपुरामध्ये जे सुख आहे ते सुख मनुष्याला भगवंताच्या दर्शनाचं सुख आहे. तो आनंद आपण ह्या अभंगामधून मिळवूया. पंढरीचे सुख जिहि अनुभविले, पंढरीचे सुख जिहि अनुभविले, भावे अनुसरले विठ्ठल पायी. पंढरीचे सुख जिहि अनुभविले, भावे अनुसरले विठ्ठल पायी. काया वाचा मने रंगले चरणी, काया वाचा मने रंगले चरणी, धरियेला मनी पांडुरंग, धरियेला मनी पांडुरंग. पंढरीचे सुख जिहि अनुभविले, भावे अनुसरले विठ्ठल पायी.
पंढरीचे सुख जिही अनुभविले भावे अनुसरले विठ्ठल पायी नामाचे निबळे उडविली साधने तोडिली बंधने संसाराची योगियांचे घर रिघे काकुलती आभेरिले संती म्हणूनिया दोन्ही कर जोडूनिया मोक्ष पाहे वास दोन्ही कर जोडूनिया मोक्ष पाहे वास म्हणे मी होईन दास हरिदासाचा म्हणे मी होईन दास हरिदासाचा पंढरीचे सुख जिही अनुभविले भावे अनुसरले विठ्ठल पायी पंढरीचे सुख जिही अनुभविले भावे अनुसरले विठ्ठल पायी तव तुच्छ करुनिया न पाहुती दृष्टी अपंगिले शेवटी ब्रह्मज्ञानी अष्टमहासिद्धी म्हणती कवण गती यावे का कुलती कवणा आम्ही मोक्ष मुक्ती जिही हाणितल्या पायी मोक्ष मुक्ती जिही हाणितल्या पायी आमचे ते सोयी काय धरिती आमचे ते सोयी काय धरिती पंढरीचे सुख जिही अनुभविले भावे अनुसरले विठ्ठल पायी पंढरीचे सुख जिही अनुभविले भावे अनुसरले विठ्ठल पायी ऐसी सर्व जीवा त्रिदेवासी पूज्य ते एक राज्य केले पुंडलिके ऐसी सर्व जीवा त्रिदेवासी पूज्य ते एक राज्य केले पुंडलिके हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारी हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारी मुखी निरंतरी नाम घोष मुखी निरंतरी नाम घोष पंढरीचे सुख जिही अनुभविले भावे अनुसरले विठ्ठल पायी पंढरीचे सुख जिही अनुभविले भावे अनुसरले विठ्ठल पायी काया वाचा मने रंगले चरणी काया वाचा मने रंगले चरणी धरियेला मनी पांडुरंग धरियेला मनी पांडुरंग पंढरीचे सुख जिही अनुभविले भावे अनुसरले विठ्ठल पायी पंढरीचे सुख जिही अनुभविले भावे अनुसरले विठ्ठल पायी
आपण हा अभंग ऐकलात ना, आपल्याला आवडला असेल की पंढरपूरचं महात्म्य त्यांनी कसं वर्णन केलेलं आहे. पंढरीचं सुख तर सगळ्याच संतांना त्याची अवीट गोडी देणार आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी आणखीन एक वेगळा विचार मांडला आहे. त्यांनी सांगितलं की भगवंताचं जे नाम आहे ते कळून घेतलं न कळून घेतलं, सहजपणाने घेतलं गेलं तरीसुद्धा त्याच्या गोडीमध्ये काही फरक पडत नाही. ते म्हणतात की मनुष्य आंधळा आहे आणि त्याला गाईचं सुंदर धारोष्ण दूध असं त्याला प्यायला दिलेलं आहे. असं धारोष्ण दूध जे पिताना त्याला डोळे नाहीत त्यामुळे काही फरक पडत नाही, कारण तो काही त्याच्या डोळ्यांचा विषय नाही. तसंच ते म्हणतात की भगवंताचं जे नाम आहे ते नाम असंच आहे, त्याची गोडी अशीच अवीट आहे. म्हणाले द्राक्ष अगदी सुंदर सुंदर आहेत आणि ती द्राक्ष वेचून वेचून गोड खाल्ली तरीसुद्धा त्याची गोडी कमी आहे, परंतु भगवंताच्या नामाची गोडी त्याहून विशेष आहे. आणखीन एक दृष्टांत देतात. ते असं म्हणतात की केळं सोललं आहे, त्याच्यामध्ये साखर घातली आहे आणि अगदी गोड गोड करून खाल्लं आहे, तरीसुद्धा म्हणाले भगवंताच्या नामाची गोडी काही त्याला येत नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात आणि म्हणतात की म्हणाले अहो असं आहे की दूध घ्या, दूध मुळातच गोड आहे, पुन्हा ते आटवलं आहे. म्हणाले त्या आटवलेल्या दुधाला तुपाचं आळं केलं आहे आणि तुपाच्या आळ्यामध्ये ते दूध ठेवलं आहे, म्हणजे आटवलेली बासुंदी ठेवली आहे म्हणा पाहिजे तर. पण म्हणाले त्याच्यातही पुन्हा गूळ मिसळलं आहे, म्हणजे गोड 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 पदार्थ एकात एक कितीही मिसळले तरीसुद्धा म्हणाले त्यांच्या ठिकाणी ही गोडी येऊ शकत नाही जी भगवंताच्या नामामध्ये गोडी आहे. आणि नामदेवांना भगवंताचं नाम इतकं प्रिय आहे, इतकं प्रिय आहे की त्या नामाचं वर्णन कसं करावं नामदेवांना कळत नाही. शेकडो अभंग आणि हजारो शब्द नामदेवांनी त्याच्याकरता खर्च केलेले आहेत. आणि इथेही तसंच म्हणतात की ह्या नामाची जी अवीट गोडी आहे ती नामाच्या साह्याने घ्यायची आहे. कोणत्याही इंद्रियांचा तो विषय नाही, तो अंतःकरणाचा विषय आहे आणि त्यामुळे अंतःकरणाने ते नाम अनुभवावं असं ह्या अभंगामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. सोलुनिया केळे साखरे घोळीले, सोलुनिया केळे साखरे घोळीले, अंधारी खादले तरी गोड, अंधारी खादले तरी गोड, गोक्षीर लाविले आंधळी तेथील परखी जीवा जाणे, गोक्षीर लाविले. द्राक्ष फळ घड सेविता चोखड, द्राक्ष फळ घड सेविता चोखड, तयाहून गोड नाम तुझे, तयाहून गोड नाम
करी विनवणी जाणून या नामा, करी विनवणी अमृताची खाणी, नाम तुझे भूक्षीर लाविले आंधळी या मुखी तेथील पारखी, जिव्हा जाणे भूक्षीर लाविले. संत नामदेव महाराज पुन्हा नामाचा महिमा आणखीन वेगळ्या प्रकाराने गातात. ते असं म्हणतात, नाम घेता भगवंताचे पाश तुटती भवाचे. ह्या भवाचा पाश तुटतो, ह्या भवाचा संग तुटतो, जन्ममरणाचा फेरा संपून जातो, मोक्ष मुक्ती प्राप्त होते, भक्ती अंतःकरणामध्ये जागृत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला पशु, मानव, जात, भेद, पापी, दुरात्मा असा कोणताही फरक वगळ निगळ तिथे राहत नाही. पिंगलेसारखी गणिका उद्धरते, अहिल्येसारखी शिळा होऊन पडलेली स्त्री उद्धरते, रामाच्या नामाने उद्धरते. गजेंद्रासारखा जो हत्तींचाही नेता आहे, राजा आहे, असा तो गजेंद्रही संकटामध्ये सापडलेला असताना भगवंताचा जेव्हा धावा करतो तेव्हा गजेंद्रालाही मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे पशु, प्राणी, पक्षी कुणी त्याच्यामधून वगळलं जात नाही आणि भगवंत त्याच्या नामाने उद्धार करतो. कधी कधी तर हे संत असं म्हणतात की भगवंता तुझ्या रूपापेक्षा सुद्धा तुझं नाम जास्त श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की रामाला समुद्र पार करायचा आहे, पण राम स्वतः समुद्र पार करू शकत नाही. रामाच्या नामाने टाकलेले जे पाषाण आहेत, त्या पाषाणाने बांधलेला जो सेतू आहे, त्या सेतूवरून सगळी वानरसेना लंकेमध्ये जाऊन पोचली. आणि ते म्हणतात, भगवंता बघ, तुझं रूप कितीही लोभस असलं ना तरी तुझं नाम त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा वरिष्ठ आहे. आणि त्यामुळे तुझ्या रूपापेक्षाही तुझा नामाचा महिमा जास्त आहे. त्यामुळे त्या नामाची गोडी जी आहे ती अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. तुझं नाव अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. आणि त्यामुळे त्याचा महिमा किती वर्णन करावा. पुन्हा पुन्हा नामदेव महाराज नामाचा महिमा वर्णन करतात आणि आपल्या अभंगातून तो सदा गात राहतात, प्रेमाने गात राहतात. नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे पाश तुटती भवाचे पाश तुटती भवाचे जे जे नामिरत झाले ते ते केशवी तारिले जे जे नामिरत झाले ते ते केशवी तारिले नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे गणिका दुराचारी नामे तारिले अहिल्या नारी गणिका दुराचारी नामे तारिले अहिल्या नारी जे जे नामिरत झाले ते ते केशवी तारिले जे जे नामिरत झाले ते ते केशवी तारिले नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे महापापीय जामीळ तोही तारिला चांडाळ नामे गजेंद्र तारिला दैवे मोक्ष पदिनीला जे जे नामिरत झाले ते ते केशवी तारिले जे जे नामिरत
ते ते केशवी तारिले नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे नाम घेतसे पांचाळी उभा बाप वनमाळी नामा संगे भाविकासी नाम घ्या रे अहिर्निशी जे जे नामीरत झाले ते ते केशवी तारिले जे जे नामीरत झाले ते ते केशवी तारिले नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे पाश तुटती भवाचे पाश तुटती भवाचे जे जे नामीरत झाले ते ते केशवी तारिले जे जे नामीरत झाले ते ते केशवी तारिले नाम घे